बातमी मुंबईतून. मुंबईमध्ये कोळशाची मागणी वाढलेली आहे, मात्र 5 दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक आहे. कोळशाचं हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडीच्या कोळसा बंदरमधून ही संपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मुंबईमध्ये कोळशाची मागणी वाढलेली आहे. सिलेंडर व्यावसायिक हॉटेलांना मिळत नाहीये, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात कोळसा खरेदी केलेली आहे. मात्र मुंबईत 5 दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी. पाहूया. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आता मुंबईकरांकडनं कोळशाची मागणी ही एकीकडे वाढताना पाहायला मिळाली. मात्र ज्या पद्धतीने कोळशाची मागणी ही वाढत असल्यामुळे दुसरीकडे कोळशाच्या दरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी कोळशाचा पुरवठा सुद्धा आता त्या ठिकाणी कमी होत लागल्याचा पाहायला मिळतोय. आपण सध्या मुंबईतील या शिवडी परिसरात आहोत, जिथे कोयला बंदर म्हणून ही संपूर्ण परिसर जो हा या ठिकाणी ओळखला जातो. या ठिकाणी सुद्धा बाहेरच्या राज्यातून खरं तर कोळसा हा मुंबईमध्ये येतो आणि इथून संपूर्ण मुंबईमध्ये जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला जातो. मात्र आता कोळशाची एकीकडे मागणी वाढत असताना आता कोळशा व्यापाऱ्यांना सुद्धा याचा फटका या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय. कोळशाची मागणी वाढत असल्यामुळे कोळशाचा भाव सुद्धा त्या ठिकाणी वाढला, मात्र आवक त्या ठिकाणी त्याची कमी झाल्याचं पाहायला मिळतं. त्याच या सर्वच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे काही व्यापारी आहेत. आपण त्यांच्याकडनं या संपूर्ण गोष्टी जाणून घेतात. सर, काय सांगाल एकूणच कशा पद्धतीचं एकूण या कोयला बंदर मधून कोयल्याची विक्री किंवा एक सप्लाय केलं जातं आणि आता सध्याची काय परिस्थिती भरपूर इकडे कारण काय आहे ना, आम्ही एकतर कोर्टाने निकाल दिला होता MPCB ला की वूड आणि कोल बॅन करायचा आणि वूड आणि कोलमध्ये आम्ही विकतो 4 कोल. त्याप्रमाणे आम्ही जर हॉटेल आणि रेस्टॉरंटनी काय भट्टी नोटीस आली BMC मध्ये तर भट्टी बंद करायला त्यांना आदेश दिला आणि त्याप्रमाणे जर हॉटेल आणि रेस्टॉरंट भट्टी बंद चेंज करायला लागली, आम्ही इकडे स्टॉक तसं केला नाही. स्टॉक नाही केला. आता ह्या गॅसचं जे दुष्काळ आलेला आहे सध्या भारतमध्ये, त्याच्यामुळे आता ही 4 कोलची डिमांड निघाली आहे. गणेश मनोज सोलंकी सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.